पंढरपूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांनी आपली भूमिका केली जाहीर। गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील एक उमेदवार सांगतोय की मी वंचित आघाडीचा उमेदवार आहे आणि मला एबी फॉर्म मिळाला आहे। असं नसून तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाहीये। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले जाहीर। पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितले ते पहा। बोला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून आज इथं उपस्थित आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचा मतदार या पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्याच अनुषंगानं निवडणुका अचानकपणे जाहीर झाल्या आणि उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली। त्याच्यामध्ये आम्ही तातडीनं त्यावेळेस असे निर्णय घेतले की ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असेल, कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात असेल, वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणारी संख्या ज्या भागात असेल, याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आणि त्या ठिकाणी उमेदवार उभे करत असताना आम्ही एकूण 5 ठिकाणी जागा लढवायचा निश्चय केला। 5 ठिकाणी जागा लढवायचा निश्चय केला। त्यामध्ये प्रमुख करकम गट असेल, करकम गटामध्ये सादिक पठाण उमेदवार, करकम गणामध्ये दीपक भोसले उमेदवार, त्यानंतर पुळुजगण गोपाळपूर गटातील पुळुजगणामध्ये रुपाली कोळी ह्या महिला उमेदवार आहेत। त्यानंतर टाकळी जिल्हा परिषदला सत्यवान चंदनशिवे उमेदवार आहेत आणि त्याच्यानंतर सुस्ते गणात रोपळे गटातील सुस्ते गणामध्ये कोमल बळीराम वाघमारे असे अधिकृत 5 उमेदवार आम्ही उभे केलेत। 5 जणांचे एबी फॉर्म आमच्या जवळ आले होते। त्यापैकी 5 जणांचे एबी फॉर्म आम्ही सादर केले। 5ही जणांना पक्षाचं अधिकृत चिन्ह सिलेंडर हे मिळालं। परंतु अशी एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म गोपाळपूर गटामध्ये लागू झालेला आहे। त्या उमेदवाराने त्या ठिकाणी गॅस सिलेंडर चिन्ह दिलेलं नाही, क्षत्रिय चिन्हावर एबी फॉर्म जॉईन झालेला आहे। प्रथमदर्शी आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षाला माहिती कळवली। जिल्हाध्यक्षाने स्पष्ट सांगितले की तो एबी फॉर्म आपला नाही, त्याच्या विरोधात कारवाई करावी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र द्यावे। त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे आणि संबंधित उमेदवाराला बाळासाहेबांचा फोटो आणि वंचित बहुजन आघाडीचं नाव वापरू नये अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि विनंती केलेली आहे।